हे कितें परमिशन फक्त एक्सपोजिशनाक आमच्या डिपार्टमेंटाक परमिशन मागलेले विदिन चर्च प्रिमायसीस फॅसिलिटेशन सेंटर आणि ते काय इन्फ्रास्ट्रक्चर बेसिकली फॉर दॅट इज ओनली परमिशन विथ ASI परमिशन दॅट वी हॅव गिवन आणि तुम्ही सांगले की कोण तरी करता पण विदिन 100 मीटर्स खंयचोच मॉल खंयचेच ऍक्टिव्हिटी आम्ही बफर झोन हांवें नोटिफाय केला. अरे हांव मिनिस्टर आसतना हांवें नोटिफाय केला आनी हे कोण सांगताय की विदिन आमी बफर झोनाक आमी ब्रीच करतले. प्रश्नच ना ब्रीच करपाक. ते 100चे 150 करपाक की भायर हरकत ना. आमी सगळे चर्चीस कॉन्झर्वेशन सायट सगळे आनी स्टेट कॉन्झर्वेशन सायट्स भोवती बी पण आमकां ते मातशे पळोवचे पडटले गांवांनी जे कितें स्टेट कन्झर्वेशन स्टेट सायट्स जे प्रोटेक्टेड आहा तेजे भोवती बी 100 मीटर दवरपाची गरज आहा. आमी ऑलरेडी इनडायरेक्टली अनइन्फॉर्मली आमी परमिशन दिवपाचें ना म्हणून सांगलेलें आसा. पूण ओल्ड गोवा इज अ हेरिटेज सायट. There is no question of anybody building any structure within that 100 meter. Buffer zone was notified during my time as town and country planning minister. Before that, nobody even ventured into notifying it. And म्हणूनच तुमकां सांगता आता फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसराक तुम्ही सांगला की झाडां कापला परमिशना शिवाय केले असतले ते काम. देर इज नो क्वेश्चन ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट गिविंग एनी परमिशन. देर इज नो क्वेश्चन ऑफ town planning. I have asked the town planning officer to give me a written submission so that I can circulate it to the media. तुमकां मागीर योग्य तरेचे प्रोटेस्ट करपाक जाय कायदो अनुसार ते हे सगळे सबमिशन जे आमकां दिल्ले तेन्ना ASI NOC रिक्वेस्ट फॉर रिजर्व सँक्शन फॉर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट फॅसिलिटी फॉर बॉर्न जीजस अंडर पिलग्रिमेज रिज्युनेशन स्पिरिच्युअल ऑगमेंटेशन ड्रायव्ह प्रसाद स्कीम आणि हेच आम्ही परमिशन दिले विथ ASI नॉर्म. हेजे परमिशन शिवाय आम्ही कसलेच आम्ही दिवंक ना विदिन 100 मीटर्स. आम्ही ते दिल्लेचे चर्चीचे प्रेमायसीस एक्सपोजिशनाचे फॅसिलिटेशना खातीर आनी ते दिवपाक काय हरकत ना. ते इन्फ्रास्ट्रक्चर अराउंड द चर्च हॅज टू बी देर. इट इज रिलेटेड टू द एक्सपोजिशन आणि NMA अप्रुव्हल अँड NOC आणि ASIचे सगळे आम्ही घेऊन दिल्ले आसा. हे सगळे गोष्टी जे कोण प्रोटेस्ट करता तांकां विनंती करता हांव की पयलीं तुमी व्हेरीफाय करा. आमच्या डिपार्टमेंटान दिवंक ना आमी ते एक्शन घेतले कसलेच एक्शन पण एक्शन एक्झॅक्टली हांवें मागयला कितें आहा तें कित्या खातीर हें जाल्लें आसा. फॉरेस्ट डिपार्टमेंटान परमिशन दिवंक ना. झाडां कोणी मारल्या तेजेर एक्शन जातले आनी खंयचीच एक्टिव्हिटी विदीन बफर झोन आमी दिवचे ना. परत सांगता मिडिया आमचे भाव सगळे जे हांगा आसा की हांव मंत्री जावन हांवें हे सगळे जे आमचे हेरिटेज सायट्स आहा अँड कॉन्झर्वेशन एरिया तेजे भोवती जे आमचे बफर झोन नोटिफाय करून रिजनल प्लॅनाचेर ते मार्किंग करपाक हांवें घेतल्या आनी म्हाका दिसना की म्हाज्या टायमान कोण करतले. अँड प्लस हे बी घाला की ऑलरेडी 3550 सर्वे नंबर्स आर अंडर फॉर मॅनग्रोव्ह रिझर्व अँड कॉन्झर्वेशन हेच्या खातीर नोटिफाय करपाचो आमी प्रोसेस चालू केला. फुडल्या 2 महिने भितर आमी ते करतले. पण कोणूच म्हणू शकना. सॉल्ट पॅन्स एक्टिव्ह इनएक्टिव्ह सॉल्ट पॅन्स आणि त्याचबरोबर 3555 सर्वे नंबर्स विच आर इंडिकेटिंग दे आर मॅनग्रोव्हs. So that is being verified with the Government of India agency. Minute we get that, we'll correlate it and we'll notify it, and there will be no question of any kind of construction activity or anything in that periphery in those areas. And plus, we are taking a meeting now around the salt pans. Certain area has to be kept because we have to preserve this. And they are all sensitive areas. They are like eco-sensitive areas. We will not allow any activity around that. So best तुमका सांगपाक. नाल्यार कित्याक कोण म्हणटा प्रोटेस्ट केले. अरे प्रोटेस्ट करण्याची पयलीं म्हायती काढा की बाबा तुमचे डिपार्टमेंटान आमचे दिल्या काय ना परमिशन. आम्ही कांयच परमिशन दिले ना आणि तो डिपार्टमेंट परमिशन दिवचे ना. परत एकदा माझ्या ऑफिसांतल्यान डायरेक्शन वयतले की व्हेरीफाय करा आणि खंयचीच एक्टिव्हिटी विदिन 100 मीटर्स ऑर विदिन द इट्स अ सॅक्रेड प्लेस अँड अ हायली रिलिजियस प्लेस. It is a belief of several people, not only from Goa but internationally, and we are here to protect it and we will ensure that no such activity takes place. So मुद्दम करता लोक आता तुमका ना हांव ते सांगू शकना. तू आता मुद्दम बी म्हणून तू मागीर ते हायलाइट मुद्दम केला म्हणून सांगता. सो पण आता तुमचे परमिशन आसतना झाडां काय कातरल्या पद्दतीचेर स्ट्रिक्ट एक्शन जातले. फॉरेस्ट DCFाक आपयला. DCFाक सांगला वचून इन्स्पेक्ट कर. PCFाक रिपोर्ट दी आणि ताबडतोब आयज सांजे पर्यंत FIR फायल करा. आणि एक लक्षात घ्या हांव जो पर्यंत हांगा मंत्री आहा म्हाज्या डिपार्टमेंटान खंयी व्हायोलेशन जाल्यार आनी मिडियानी खंयचेय व्हायोलेशन हाडल्यार हे प्रोटेस्ट करून वातावरण बिगडपाचो प्रयत्न काय लोक करता. तेज्या ऐवजी तुम्ही आमकां एक पत्र तरी बऱ्या आनी पत्र दिवन म्हाका तरी मेळात आनी हांव ताबडतोब तेजेर एक्शन घेवपाक फुडें फाटी करचो ना. कारण हेरिटेज सायट्स हे प्रोटेक्टेड सायट्स आहा अँड वी आर हियर टू प्रोटेक्ट द प्रोटेक्टेड सायट्स. आयज इट इज नॉट ओनली पर्टेनिंग टू अ पर्टिक्युलर रिलिजन. इट इज अ हेरिटेज सायट. It's a place of worship, and also not only a place of worship. It's such an internationally exposition जाता. जगभरचे लोक थंय येता. त्याच बरोबर हांव मंत्री जावन आम्ही हे सगळे गोष्टी प्रोटेक्टेड आणि हे बफर झोन आम्ही अराउंड दॅट एरिया वी हॅव ऑलरेडी नोटिफाईड. आय थिंक आय मस्ट हॅव फर्स्ट डिसिजन आय टूक वॉज दॅट. आणि ते प्रश्नच ना करपाक. परत हायलाइट करा की 3555 सर्वे नंबर्स आर इन द प्रोसेस ऑफ बीइंग व्हेरीफाईड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज एजन्सी. सो वी कॅन डू मॅपिंग अँड दीज 3555 सर्वे नंबर्स
will be informed to you within the next 45 to 60 days, and they will be totally 100% notified and protected mangrove reserves. आणि इको सेन्सिटिव्ह आमचे सॉल्ट पॅन्स इनएक्टिव्ह अँड ऍक्टिव्ह आणि त्याच्या भोवती बी काही एरिया आम्ही फ्रीज करतले. ओके.